नमस्कार, मी सुनील बेलदार आणि आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज। आपण मालेगाव पुण्यनगरीमध्ये आहोत आणि मालेगावातील असलेल्या नामांकित दुकानांना भेट देऊन त्या दुकानांमध्ये असलेल्या वस्तूंची आपण ओळख करून घेत आहोत। विशेषतः येत्या काही दिवसांवरतीच दिवाळी सण हा येत आहे आणि या दिवाळी सणाच्या अनुषंगाने विविध दुकानांमध्ये असणाऱ्या वस्तूंची आपण ओळख करून घेऊन त्या दुकानांची खासियत काय आणि सोबत त्या दुकानामध्ये मिळतं तरी काय या सर्व गोष्टींचा आपण त्या ठिकाणी आढावा घेऊन माहिती देत असतो। आता आपण सोयगाव परिसरातल्या असलेल्या सटानाका परिसरातल्या असलेल्या लक्ष्मी ट्रेडर्सच्या दुकानाच्या प्रांगणात उभे आहोत। आपण जर बघाल तर जगभरातील नामांकित कंपन्यांचे असलेले होलसेल भावातील घरासाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू या ठिकाणी मिळत असतात आणि याच वस्तूंची आज आपण प्रबंधभूमीच्या माध्यमातून थेट माहिती घेणार आहोत। पण काही वेळापूर्वी सांगितल्याप्रमाणे आपल्या स्वप्नातील घरातला लागणाऱ्या सगळ्या वस्तू एकाच जाण्यात मिळत असतात, ते म्हणजे लक्ष्मी ट्रेडर। आपण जर माझ्या उजव्या बाजूला बघाल तर या ठिकाणी लक्ष्मी ट्रेडरचे ओनर गुरुदास सर्व या ठिकाणी बसले, सोबतच त्यांच्या टीम सोबत त्यांचा संवाद या ठिकाणी सुरू आहे। सोबत आपण जर माझ्या पाठीमागे बघाल तर वेगवेगळ्या जगभरातील वेगवेगळ्या नामांकित कंपन्यांचे या ठिकाणी प्रॉडक्ट डिस्प्ले केले गेले आहेत। विशेष म्हणजे या ठिकाणी ह्या बाजूला बघाल तर अगदी वेगळ्या प्रकारच्या या ठिकाणी स्टाईल दिसून येतात। एकंदरीत या स्टाईल कुठं वापरल्या जातात, कशासाठी वापरल्या जातात, आपण हे याच्याबद्दल देखील माहिती जाणून घेणार आहोत। दादा, या ठिकाणी अत्यंत छान अशा स्टाईल दिसून येतात, दगड सारख्या दिसून येतात। एकंदरीत हा कुठला प्रकार आहे आणि हा विशेषतः कुठे वापरला जातो? हा स्टोन फिनिश आहे। हा जो वापरतो आपण वॉल टाईल म्हणून वापरतो, ढोलपुरी म्हणून, याला जनरली या भागात ढोलपुरी म्हणतात। तर हा लेटेस्ट मधला प्रकार आहे, याला स्टोन फिनिश मध्ये हा आणि हा घराला वापरताना विशेषतः कुठला सगळ्यात जास्त चालणार आहे? तसं प्रत्येकाच्या चॉईसवर आहे। बरोबर। आता इतके प्रकार ठेवले त्यानुसार मग प्रत्येकाची चॉईस आहे। जनरली हा एक प्रकार आहे, त्यानंतर हा एक स्टोन मध्ये आहे, त्याच्यात अजूनही प्रकार आहेत। हा पूर्ण स्टोन फिनिश मध्ये। बरोबर। आपण जर या ठिकाणी बघाल तर वेगवेगळ्या स्टोन प्रकारातला हा एक वेगळा फरशीचा प्रकार आहे, जो अनेक लोक आपल्या घराच्या बाहेर लावण्यासाठी घेतात। विशेषतः हा लावल्यानंतर घराला अत्यंत छान असा लुक या ठिकाणी पाहायला मिळतो। सोबतच आपण जर या ठिकाणी बघाल तर या ठिकाणी काही छोट्या छोट्या फरशा लावल्या गेल्या आहेत। आपण त्याबद्दल देखील माहिती जाणून घेणार आहोत की ह्या कुठल्या प्रकारच्या आहेत आणि त्या कुठे वापरल्या जातात। दादा, या ठिकाणी देखील एक वेगळ्या टाईपच्या फरशा लावल्या गेल्या आहेत, ह्या एकंदरीत कुठल्या प्रकारच्या आहेत आणि कुठे वापरल्या जातात? विशेषतः हा ऍक्च्युअल प्रकार म्हणजे हा मेड इन स्पेन आहे। हा जो आहे मेड इन स्पेनचा मटेरियल आहे। हा मल्टीपर्पज आहे। हा आपण वॉल टाईल मध्ये वापरू शकतो, बाथरूम साठी, किचन साठी, सर्व ठिकाणी वॉल टाईल जिथे गेटअप द्यायचं आपल्याला त्या ठिकाणी सर्व ठिकाणी वापरू शकतो। नक्कीच। म्हणजे जर आपण जर बघितलं अत्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या या ठिकाणी ह्या फरशा सगळ्या लावल्या गेल्यात। या सगळ्या वेगळ्या फिनिशिंगच्या फरशा आहेत। विशेषतः बघाल तर याची फिनिशिंगच एकदम चमकदार आहे। नक्की ह्या एकंदरीत कुठल्या प्रकारच्या आणि या विशेषतः कुठे वापरल्या जातात हे देखील आपण जाणून घेणार। दादा, याचा लुक एक जगा वेगळा दिसून येतो आणि दिसताना देखील अगदी छान दिसतोय। नक्की हा प्रकार कुठे वापरला जातो? हा प्रकार आपण किचन टाईल साठी वापरू शकतो, हा बाथरूम साठी वापरू शकतो, हा आपण WC साठी वापरू शकतो, आपण बेसिंग पॉईंट साठी वापरू शकतो। ज्या ठिकाणी आपल्याला डेकोरेटिव्ह दाखवायचं आहे त्या ठिकाणी सर्व ठिकाणी आपण वापरू शकतो। म्हणजे ज्या ठिकाणी आपल्या घराला शोभा द्यायची असेल त्या ठिकाणी हा प्रकार वापरला जातो। विशेषतः आपण जर या बाजूला बघाल, माझ्या डाव्या बाजूला या ठिकाणी काही ग्राहक आहेत, ते एकमेकाशी संवाद साधतात। परंतु त्याच्या आधी बाजूला बघितलं तर या ठिकाणी एक वेगळा प्रकार पाहायला मिळतो। घर हे आपलं स्वप्नातलं असतं, परंतु घराला घर पण यावं यासाठी ज्या लागणाऱ्या वस्तू असतात त्या देखील या ठिकाणी पाहायला मिळतात। घरामध्ये जे पुट्टी म्हणून वापरतात ते देखील या ठिकाणी डिस्प्ले या ठिकाणी केले गेले। सोबतच आपण जर वॉशरूम मध्ये जातो त्यावेळेस त्यामध्ये कुठल्या कुठल्या वस्तू आपण लावल्या पाहिजेत याचा छोटासा नमुना या ठिकाणी दाखवला गेलाय। शॉवर दाखवले गेले, लाईट्स दाखवले गेले, सोबतच पाईनवूडची जी फिनिशिंग असते ते पाईनवूडची फिनिशिंग देखील या ठिकाणी वापरतात। विशेषतः पाईनवूड हे एकदम हलकं असतं, ते UK, लंडन या ठिकाणाहून ते येत असतं आणि त्याला जर आपण अशा पद्धतीने पॉलिश केलं तर त्याला वेगळा लुक पाहायला मिळतो। सोबतच आपण अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा बघाल तर अत्यंत छान पद्धतीने या ठिकाणी डिस्प्ले केल्या गेल्या आहेत। विशेषतः घराच्या हॉलमध्ये या सगळ्या प्रतिमा ठेवल्या जातात, जेणेकरून आपल्या महाराजांबद्दल आपलं प्रेम या ठिकाणी आपण व्यक्त करू शकतो। सोबतच आपण जर माझ्या डाव्या बाजूला बघाल तर एक मिनी किचन या ठिकाणी डिस्प्ले केला गेला आहे। खरं तर हा अत्यंत कमी जागेत छान पद्धतीने किचन या ठिकाणी दाखवला गेला आहे। विशेषतः आपण बघाल तर फळांचा पिक्चर असलेला एक स्टाईल देखील या ठिकाणी दादांशी आपण परत या संदर्भात जाणून घेणार आहोत। दादा, ह्या कुठल्या प्रकारच्या फरशा आहेत आणि खरं तर बघितलं तर अत्यंत छान असं दिसतंय,
तरी हा कुठल्या प्रकारातला आहे आणि कुठल्या कंपनीचा आहे? ही ऍक्च्युअल आहे कजारिया कंपनीची, जी आपली ब्रँडमध्ये आहे. तर याच्यात ही जी साईज आहे ही 1x2 ही म्हणता, काही काही 24x12 म्हणता. तर ही टाईल आपण जनरली वॉल टाईल म्हणून किचनसाठी, बाथरूमसाठी, WC साठी प्रत्येक ठिकाणी वापरू शकतो. अजून काही प्रकार आहेत का हो, याच्यामध्ये? यात बरेचसे प्रकार आहेत. डिझाईन वेगवेगळे आहेत, कलर. आपण जर बघितलं तर अत्यंत छान अशी व्हाईट कलरची डिझाईन या ठिकाणी पाहायला मिळते. सोबतच त्याच्या बाजूला सेमी व्हाईट या प्रकारे पाहायला मिळतो, ज्याची फिनिशिंग अत्यंत ग्लोसी अशी आहे. स्टायलिश फिनिशिंग या ठिकाणी खऱ्या अर्थाने पाहायला मिळते. सोबतच पुन्हा एकदा एक वेगळा प्रकार, ज्यामध्ये वेगवेगळ्या कलरमध्ये, जर आपल्याला एकाच किचनमध्ये वेगवेगळे कलर पाहिजे असतील तर ते देखील या ठिकाणी डिस्प्ले केले गेलेले आहेत. सोबतच आपण जर याच्या पाठीमागे बघितलं तर त्याला अजून आकर्षण करण्यासाठी या ठिकाणी छोट्या फरशा, ज्यावरती प्रिंट, वेगळ्या प्रकारची प्रिंट आहे, असं वाटून येत नाही की ते या ठिकाणी प्रिंट केले. खऱ्या अर्थाने जर बघितलं फिनिशिंग अत्यंत छान अशी या ठिकाणी दिली गेली. सोबतच माझ्या पाठीमागे बघायला एक मिनी किचन या ठिकाणी दाखवला गेला आहे, ज्या किचनमध्ये आपल्या घरातील लागणाऱ्या वस्तू म्हणजे किचन सेट जो असतो या ठिकाणी अशा पद्धतीने डिस्प्ले केला गेला आहे. सोबतच या ठिकाणी आपण कडापा बघाल तर अत्यंत छान अशा जाड थिकनेसचा, किमान 30 ते 35 mm थिकनेसचा या ठिकाणी कडापा हा ठिकाणी लावला गेला आहे. सोबतच या ठिकाणी जी छोटी किचन रॅक आहे त्याच्यामध्ये सगळ्या बरण्या असतील किंवा काचेच्या बरण्या असतील, ग्लासेस असतील, ते छान पद्धतीने या ठिकाणी डिस्प्ले केला गेला आहे. म्हणजे आपण या ठिकाणी नुसतं वस्तू नाही घेता, आपल्याला आपल्या घराला किचन कसा असावा याच्या छान डेकोरेशन या ठिकाणी दाखवले गेले.